तर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोगाची घोषणा करण्यात आली आहे। परभणीमधल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या प्रकरणी सुद्धा आता चौकशी आयोग नेमण्यात आलेला आहे। सेवानिवृत्त न्यायाधीश एम.एल. ताहलियानी या दोन्ही प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं कळतंय। एम.एल. ताहलियानी हे कसा प्रकरणाचे न्यायमूर्ती होते। तर या न्यायालयीन चौकशीमधून योग्य तो न्याय मिळावा अशी अपेक्षा धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली आहे। तर सरकार हे प्रकरण गांभीर्याने घेत असल्याचं दिसतंय असं म्हणत जरांगे यांनी सुद्धा न्यायालयीन चौकशीवरती सध्या तरी समाधान व्यक्त केलं आहे। न्यायालयीन समितीची स्थापना करण्यात आली आहे आणि या सगळ्या जो तपास सुरू आहे त्याकडे तुम्ही कसं बघता? दादांनी आताच सांगितलं की तुम्ही सांगितलं की न्यायालयीन चौकशीसाठी म्हणजे आता समिती झालेली आहे, तर चांगलीच गोष्ट आहे। सगळ्या ज्या गोष्टी करत आहेत मुख्यमंत्री साहेब त्या एक तपास चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आणि आमची पण तीच अपेक्षा आहे आणि न्यायाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि ते न्याय मिळण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत। या सगळ्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता न्यायालयीन समितीची स्थापना करण्यात आली आहे। चांगली गोष्ट पण व्हायला पाहिजे। SITची पण झाली, CIDची पण आहे। चारही बाजूने मुख्यमंत्री फडणवीस साहेब जेवढं प्रयत्न करतील तेवढा हिचा नायनाट होईल या टोळीचा, कारण हे गरजेचं आहे। हे थांबायलाच तयार नाही एवढं मोठं होऊन, म्हणून मला वाटतं सरकारच आता गांभीर्याने घ्यायला लागले असं दिसायला लागलं। कारण एवढं होऊन जर हे शांत बसत नसतील, जाळपोळ करत असतील, रस्ते राड होत असतील आणि 144 लागू असतानाही मोजत नसतील तर हे भयंकर आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।